पेण तालुक्यातील जिते प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत जन आरोग्य समितीची आढावा बैठक झाली। ग्रामीण भागातील नागरिकांना उपकेंद्रांमधून दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळावी याबाबत आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। खराब झालेल्या उपकेंद्रांच्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून अहवाल सादर करण्याच्या तसेच रिक्त वैद्यकीय पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या। औषधांचा नियमित पुरवठा, स्वच्छता, डास प्रतिबंधक फवारणी आणि साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजनांवर सुद्धा चर्चा झाली। ग्रामीण भागात जन आरोग्य आणि रक्त तपासणी शिबिरे घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। प्रत्येक उपकेंद्रातून नागरिकांना चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले। यावेळी पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, तालुका आरोग्य अधिकारी सुनील नखाते, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, ग्रामसेवक, उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते। या भागाचा आढावा घेत असताना आरोग्य विभागाचा आढावा होता। आरोग्य विभागाचा प्रमुख या नात्याने आज आरोग्य विभागाचे जे काही प्रश्न आहेत आपण पाहिले तर सगळे सब सेंटर म्हणजे उपकेंद्र जे आहेत ती उपकेंद्र अत्यंत वाईट अवस्थेत आहेत। ते उपकेंद्र सुधारण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करून तो रिपोर्ट DHOकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवायचं ठरवलेलं आहे। त्याचबरोबर उपकेंद्रामध्ये डॉक्टर्सची जी काही कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी तसा रिपोर्ट आम्ही तयार करायला सांगितलाय। औषधांचा तुटवडा सुद्धा बऱ्याच ठिकाणी या मीटिंगच्या दरम्यान आम्हाला समजून आलाय, त्यामुळे औषधांचा सुद्धा पुरवठा व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि प्रत्येक सब सेंटर मध्ये सेवा अत्यंत चांगल्या रीतीने नागरिकांना मिळायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। सरकारने जे काही नवीन भरती आहे ती भरतीची प्रक्रिया थोडी थांबवली आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेला राज्य सरकार आपल्याला मनुष्यबळ आहे तो मनुष्यबळ पुरवठा केल्यानंतर आपण त्या ठिकाणी ती जी काय भरती आहे ती करणार। परंतु तसं असलं तरी जिथे कमतरता असेल तिथे सुद्धा नवीन नवीन डॉक्टर्स अपॉइंटमेंट करून नवीन नवीन जागा किंवा कोणाला चार्ज देऊन त्या ठिकाणची जागा रिक्त राहणार नाही आणि सेवेपासून नागरिक वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत। स्वच्छता राहायला पाहिजे यासाठी BDOना आदेश आम्ही दिलेच आहेत। त्याचबरोबर भागामध्ये साथीचे रोग पसरवण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही जन आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घ्यायचं ठरवलं आहे। रक्त तपासणी करायची ठरवलेली आहे आणि ते तसे आदेश या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी नकाते साहेब यांना दिले आहेत। त्यांनी तातडीने त्या प्रकारची कारवाई करून घेणार आहेत जेणेकरून आरोग्य सुधारेल। त्याचप्रमाणे गावामध्ये स्वच्छतेसाठी प्रत्येक ग्रामसेवकांना सांगितलेले की स्वच्छता प्रत्येक गावामध्ये व्हायला पाहिजे। काही ठिकाणी डासांची फवारणी व्हायला पाहिजे, तसं सुद्धा काम ते येत्या आठवडाभरात काम करणार आहेत। भागामध्ये एक नवीन बदल जो आरोग्यरूपी बदल आहे तो बदल आम्हाला पाहायचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।